सांगलीतील अभयनगर श्री साईबाबा मंदिरामध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट देऊन दर्शन घेतले। आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या नेतृत्वाखाली आणि श्री साईबाबा मंदिराचा पाठपुरावा करणारे भाजपचे युवा नेते अतुलदादा माने यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर उभारण्यात आलेले आहे। या ठिकाणी आज कॅबिनेट मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी श्री साईबाबा यांचे दर्शन घेऊन महाआरती करण्यात आले। त्याचबरोबर पालकमंत्री चंद्रकांतदादा यांच्या हस्ते प्रसाद वाटप करण्यात आले। यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। चंद्रकांतदादा पाटील, त्याचप्रमाणे आमचे नेते कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगे, त्याचप्रमाणे माजी आमदार आमचे नेते दिग्गजदादा पाटील, त्याचप्रमाणे आमचे सहकारी या संजयनगर परिसरामध्ये संजयनगरचं नाव घेतलं की पहिल्यांदा या ठिकाणी या रेल्वे आंदोलनाच्या पलीकडे कुठलाही माणूस देण्यात आला। हा आमचा भाग म्हणजे या भागात सर्वात कामगार स्लम एरिया उच्च वर्ग थोडा आहे, पण स्लम एरिया या ठिकाणी जास्त आहे। आदरणीय सुधीरदादा गाडगे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही 2021 मध्ये या ठिकाणी साई मंदिराची उभारणी करण्याचं काम केलं। दादा एक पूर्वीच्या तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतो, सन 2009 साली स्वर्गीय बाळासाहेबदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या सच्चिदानंद सद्गुरू साई सेवा ट्रस्टची स्थापना झाली। 2009 पासून 2020 पर्यंत काही कारणास्तव हे काम बंद पडलं। त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेबदादांनी मला बोलून घेतलं। 2020 साली त्यांनी सांगितले, अतुल हे माझं अपूर्ण स्वप्न आहे आणि तू याच्यामध्ये लक्ष घाल आणि हे काम तू पूर्ण करू शकशील असं मला खात्री वाटते, तेव्हा हे ट्रस्टचं काम तू इथून उभं कर। आज बाळासाहेबदादा या ठिकाणी नाहीत, पण माझी खंत राहिली की बाळासाहेबदादा यापूर्वी त्याला असताना हे जर मंदिर पूर्ण झालं असतं तर निश्चितच बाळासाहेबदादांना खूप मोठा आनंद झाला असता। पण आता त्यांच्या पश्चातापी त्यांचा मुलगा संदीप पाटील यांना ट्रस्टचा अध्यक्ष करून आम्ही त्यांच्या ताब्यात ही सगळी सूत्र त्यांची दिलेली आहेत। मंदिराची आज आम्ही उभा करत असताना 70 लाख रुपये लोकवर्गणीतून उभा केले व या गार्डन हे उभा करण्यासाठी आमचे नेते सुधीरदादा गाडगे यांच्या माध्यमातून आम्ही 1,80,00,000 रुपये असा हा टोटल 2.5 कोटीचा प्रस्ताव आम्ही या ठिकाणी केला। स्वाभिमानाने सांगतो दादा, ह्या भागामध्ये विश्रामबाग परिसर किंवा या विश्रामबाग परिसर, राजमंदिर भवन परिसर, बापटमाळा सोडला तर या भागामध्ये एकही गार्डन नव्हतं, एकही क्रीडांगण नव्हतं। पण सुधीरदादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही या गेल्या 5 वर्षामध्ये सुधीरदादांच्या माध्यमातून 57 कोटी रुपये इतका निधी ह्या प्रभाग क्रमांक 9 ला मिळाला। या भागामध्ये दादा कुठलीही गोष्ट आम्ही आपण केलेली आहे। या भागामध्ये गार्डन केलेलं आहे, चिल्ड्रन पार्क केलेलं आहे, जिम केले।
दिग्पात न करता श्रद्धेने मंदिर बांधल्या सर्व प्रवर्तनाने आनंद होतो. सच्चिदानंद सद्गुरू साई ट्रस्ट संस्थापक अतुल माने, अध्यक्ष संदीप पाटील आणि सांगलीच्या गौरवामध्ये भर घालण्यासाठी सतत अनेक संस्थांनी आमदार राष्ट्रपती माजी आमदार दिग्गज पाटील, राष्ट्रपती मला आतमध्ये होऊन जिल्ह्याला येतो हो सेल करायचं बाहेर दुकानामध्ये काय होतो तो आज या देशातील लोकांची भूमिका बऱ्यापैकी पाहली. लोकांना बोलणी भरपूर शिक्षण देतात आणि त्या 80 कोटी लोकांना मोफत शिक्षण मिळाल्यानंतर सगळ्यांचं जीवन मिळालं आहे असं गौरव विशेष करतो. तर लोकांची भूक झाल्यानंतर प्रभावितपणे मराठी होती. ही मराठी भूक गाण्या ऐकण्याची होत असते, नाटक करण्याची होत असते, संस्कृत करण्याची होत असते, मराठी होत काय घ्यायला हवं असं म्हटलं म्हणजे काय कोणाची भूक आहे त्याच्यावरचं मराठी होतं. त्याच्यानंतर भूक निर्माण होते की बघून ठेवावं, जगात काय चाललं ते माहिती करून घ्यावं, संशोधन बसावं, पुस्तकं वाचावी. किती वेळ असेल तर नवीन नवीन काळामध्ये केवढी निर्मिती करायची, केवढी निर्मिती करायची, आपण अभ्यास करावा. तो घेऊन करण्यासाठी नाही तर त्यातून ज्ञान मिळेल अशी गोष्टीची भूक निर्माण होते. सगळ्यात शेवटी आत्म्याची भूक निर्माण होते.